फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तर आज सगळ्या सवाष्ण्या उपवास धरतात, पूजा मांडतात। तर तशाच पद्धतीची पूजा आमच्या घरामध्ये सुद्धा आज मांडली जाणार आहे। आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे सगळी घरं वगैरे स्वच्छ पुसून झालेली आहेत, सगळं आवरून झालेली आहे। आणि मग नंतर म्हटलं पूजा मांडायत म्हणजे छान असं प्रसन्न वाटतं ना। तर चला आता सईला जायचं, तर बघूयात। आता अगोदर तिला मी पाठवेल, तोपर्यंतची काही तयारी असते की नाही, कारण की सामान आपण किती म्हटलं की नाही आदल्या दिवशी तयारी करायची, तरी सुद्धा ज्या दिवशी पूजा आहे ना त्याच दिवशी जास्त लक्षात येतं की हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, ते पण पाहिजे। ती आंघोळीला गेली आहे, तोपर्यंत मी माझं पूजेचं साहित्य काढते आणि ती गेल्यानंतर आता मला पूजा मांडावी लागेल। इथं काय झालं माहितीये का, ही जी खिडकी आहे ना, हे वरचं सेटअप आणि त्याची इथली ही खिडकी, तर इथं खाली ह्या ज्या स्लायडिंग्स आहेत ना ह्याच्यामध्ये कचरा गेलाय आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं ते असं स्लाईड होत नाहीये किंवा लावता येत नाहीये। तर त्याच्यामुळे ह्यांना म्हणलं अगोदर तुम्ही पारुष आहेत ना, सकाळ सकाळ हे काम करा। नको काय असे छोटे छोटे दगड, वाळूचे कण हा कायला काय होत नाही येते। आणि तसंच सेम इकडच्या खिडकीत पण झाले, ते पण साफ करायला सांगितलं। नवरवाला सकाळ सकाळला काम आहे। गुरुवारची पूजा म्हणजे खूप मोठं काहीतरी असतं, बरोबर आहे ना। तर आणि आपण कसं म्हणतो, नशिबाने माझ्याकडे खूप सगळे ड्रायफ्रुट्स आहेत कारण की आपला ड्रायफ्रूटचाच बिझनेस आहे। हे लाडू ड्रायफ्रूटचे जे मी आता देवाला नैवेद्यासाठी खाली चालवलेले आहेत, हे शेंगदाण्याचे लाडू आहेत। आणि दुसरे डिंकाचे आणि तिळाचे काही उपवासाला चालत नाही, तर त्याच्यामुळे ते काही मी इथं ठेवत नाही। इथं काजू बदाम घेतलेले आहेत, हे बदाम आहेत ना, बदाम होते नेमकेच अख्खे, पण आता काजू अगोदरच चिरून ठेवलेले, तर त्याच्यामुळे देवाला पण तसेच चिरलेले। हे अक्रोड, आता अक्रोडला दुसरं एखादं ताट घ्यावं लागेल, कारण की मिक्स झाल्यावर नाही छान वाटत। हे अक्रोड पण चिरून असे तुकडे करूनच ठेवले आहेत, त्यामुळे तसंच। कारण काय होतं, लाडू करता नाही ना डायरेक्ट असे हे ड्रायफ्रुट्स किंवा कुठलाच पदार्थ वापरला जात नाही, ते प्रत्येकाची चिराचिरी करायची, आतनं बघायचं आणि त्याच्यानंतरच ते केलं जातं। त्यामुळे क्वचितच आहे ना, आता माझ्या घरी काजू करी करायची म्हटली तरी माझ्याकडे अख्खे काजू नसतात, कारण की आणली की ते आम्ही त्याचं ते लगेच ते करूनच ठेवतो, असं आहे। कुठं चालली? टिफिन सुट्टी टिफिनलाच करमाळ्याची आहे देणार रे। बरं बरं, गाडी स्कूटी घेऊन जाते? स्कूटी घेऊन जाते तू? मग स्कूटी काय बसायला? कोणती आहे ती? खरं काय? कितवीला आहे तू? गप्पा मारते काहीतरी। कशी चालवायची? हां हां, होय हां, तुला बरंच माहिती सही दिली तर। चला जाओ, बाय। ड्रेस युनिफॉर्म काय चालू आहे? हे ना काय झालं, काल गेलते ना दुकानात, तर तिथं त्यांना विकतची हे मागितलं, काय म्हणतात ना ह्याला, विसरले मी तर, माळ, वस्त्रमाळ। वस्त्रमाळ, हा। काल विकतची वस्त्रमाळ बघितली, तर ती 10 रुपयाला एक होती आणि हा सगळा कापूसच 10 रुपयाला आणलाय। मग म्हटलं त्याच्यात 4 गुरुवार तरी वागतील ना, आणि शिल्लक राहील म्हणून वस्त्रमाळ करते। संसारिक आहे थोडी थोडी, कधी 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 काय 10 रुपयाला एक ते काय, मग ते परवडत नाही।
म्हणून वस्त्र बांधते अगोदर. हा खरं तर कापूस आहे ना थोडासा वेगळाच वाटतो. आपला जो असा असं पिन्स पक्की नाही त्या कापसाचं व्यवस्थित होतं. हे उगा असा एक धागा आहे, पण म्हटलं बघू कसं होतंय काय. त्याला परत हळदी कुंकू लावते ना. अगोदर असंच करून घेते ओल्या पाण्याने, पाण्याच्या ओल्या हाताने. हे असं आता गोल करून झालंय ना, एक घर सोडायचं आणि दुसऱ्या घराला असं कुंकू आणि हे करायचं, कुंकू लावायचं थोडक्यात. आता ह्याच्यात राहिलेल्या ह्याच्यात हळद. जमतंय की जमतंय म्हणजे मला येतच. होय. विकत ह्यासाठी आणायचे की ती छान असतात विकतच्या, अशा त्यांच्या छान दिसतात अशा. म्हणलं बसल्या बसल्या करून विकशील. म्हणलं जमतंय. युट्यूब नाही चाललं रेच करायचं. काहीतरी करायचंच आहे ना. युट्यूब पण कामाच्या दृष्टीनेच करतोय. मग ती नाही चाललं तर ही ओळख आहे. हा घ्या. छान केली. छान वाटते. हा. तर इथे आहे ना, हे कालच मी सगळं खरं तर फळं आणून ठेवलेली आणि आमच्या घरात एक छोटासा चोर घुसला आणि हे त्यांनी सगळे खाऊन टाकले. किती होते काय की त्याला बळच म्हणलं बाबा 2 तरी ठेव पूजेसाठी. रानूनी खाऊन टाकले, त्याला आवडलं ते. छोटा संत्री होता ते. हा छोटा संत्री आणि छान आहे. मीच पहिल्यांदा खाल्लाय काल तो. इतका गोड होता, छान मस्त. आपलं रेग्युलरचं तरी थोडंसं असं राहतं ना आंबट एक काय, पण ते छान होता गोड, त्यामुळे त्याला आवडलं. हे ठेवून देते. साठी नाश्त्याचं चाललेलं आहे. आज गुरुवार आहे बरं का, आणि फराळ करायला म्हणजे फराळीचं करायला थोडासा वेळ आहे. तर हे म्हटले मला छान असे त्यांना हे असे वेफर्स आवडतात, म्हणजे डायरेक्ट बटाटा तेलामध्ये खिसून हे वेफर्स केलेले आहेत आणि त्याच्याबरोबर मस्त असे तळलेले शेंगदाणे. या खायला. आज कोणीकडे दौरा? असा कुठला उपवास असतो का? मी नाही बघा खात, हेच खाते. आज दौरा कोणीकडे काय? हा बरोबर आहे. आज आहे ना एका स्पेशल अशा ठिकाणी जाणार आहे आणि जिथे तुम्ही मला कधी पाहिलं नसेल, तिथं पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल. आपल्याला आहे ना निवडणुकीला उभं राहायचंय, तर तिकडे जायचंय. इलेक्शन राधिका माझा प्रचार करणार आहे. पूनम ताईंचा विजय असो. गरम आहे. बरोबर गरम आहे. चटका बसला बा. राणा कुठे गेला ना? रानू कुठं? वास येते का म्हणा तुम्हाला? हो येतोय ना. येतोय येतोय येतोय. आला आला आला. छान वास येतोय, लांबपर्यंत येतोय. अरे उरकतंय का नाही तुझंच का लग्न तुझं आहे? मग काय तर कवर आवरायचंय. रानू आता हळूहळू बडा झालाय, त्याला शूज येत नाहीत, पॅन्ट येत नाहीत की नाही रे रानू? चला दाखवा आता बाय. फायनल लुक रानूचा आमचा कसं आहे. आणि तुझे ते हातातलं कड कुठे पण कड आता त्याने टाकून दिलं घालायचं. आता कुठं आणायचं? काय कळ काढायची गरज आहे?
आता घालायचं म्हणजे घालायचं आहे का नाही रान? बाय. नाही, हा डॅडीचा आहे, तो माझा आहे. इथं बघा, आज आहे ना मी एक शॉर्ट रेसिपी शूट केली आणि त्याच्यासाठी मस्त गोल गरगरीत आणि छोटूसा पराठा केलाय रानूसाठी. हा कशाचा पराठा आहे रानू? भाजीचा. आणि याच्यामध्ये आम्ही खूप सगळी भाजी टाकली आहे मेथीची. हा मेथीचा पराठा आहे, मेथीच्या भाजीचा पराठा आहे. आणि आमच्या इथं कसं आहे, हे सर्विंगचं जे प्लेट आहे ना ते आहे तशी घेतली मी रानूसाठी. आणि तू कुठे जाणार होती? आमचा थोडासा वडा झाला, वडापाव. जायचं होतं एके ठिकाणी आणि बरं 1-2 मिनिट थांब रानू. हा कुठे जायचं होतं सांगू का? प्रचाराला जायचं होतं. तर माझी जी भाऊजाई आहे की नाही, भावाची बायको, तर ती इलेक्शनला आता उभारली. आता सध्या इलेक्शन चालू आहेत ना सगळीकडे, तर तिथे जायचं होतं तिच्यासोबत मस्तपैकी फिरायला. म्हटलं आपली पण हाऊस फेडून घेऊयात आणि घरच्यांच्या पण कधीतरी कामी आलं पाहिजे ना बाहेरच्यांच्या, तर त्याच्यामुळे जाणार होतो. पण काय झालं, त्यांचा काहीतरी प्लॅन कॅन्सल झाला, तर त्याच्यामुळे रद्द झालं. आणि मग मी परत रेसिपी साडी नेसली होती तिकडे जायचं म्हणून छान मस्त पैकी, पण आता तिकडे जायचं कॅन्सल झालं. मग आहे तशी साडी नेसली होती, म्हटलं तुला रेसिपी करून घेऊ आणि तिच्यासाठी मी रेसिपी कॅन्सल करणार होते. मग काय एकूण एकच झालं माझं, कुठलं तरी एक काम झालं. राणू ये चल. तर हा आहे आजचा आपला गुरुवार स्पेशल मेनू. तर याच्यामध्ये तुम्ही बघू, हे छोटे नैवेद्य इतर म्हणजे आपण कसं म्हणतो तुळशीला म्हणा किंवा महादेवाच्या पिंडीपाशी तशा पद्धतीचे. आणि हा मोठा नैवेद्य आपल्या पूजेला. इथं मी भरलेलं वांग केलेलं आहे, बटाट्याचा रस्सा, वरण भात, दूध खीर, भजी आणि चपाती. आता आरती करायची. सोंड वक्र तुंड त्रिनयनादा श्यामाचा वटपा हे संबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडल संकट निवारी. जय देवी जय महिषासुर मर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय.